राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। विरोधकांना नक्की विरोध कशाचा करावा हेच कळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री करतायत। विरोधकांमध्ये अहंकार आलाय। त्यांच्या अहंकारामुळे सत्तेत असताना राज्य सर्व आघाड्यांवर मागे पडल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांचा आहे। खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे। मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो, पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं, तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळाले का काय, तो अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी। पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतरावांना पटलंय, ते हसतायत। या राज्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास साधण्याचं काम सरकारने करायचं असतं। त्यामुळे शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, महिला भगिनी असू द्या, अन्य कुणी असू द्या, परंतु केवळ सूड भावनेने यांनी महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरलंय। आणि खरं म्हणजे अनेक प्रकल्प रखडले आणि रखडवले गेले। हे खरं म्हणजे एक चांगल्या राज्यकर्त्याचं हे लक्षण नसतं। चांगल्या राज्यकर्त्याचं काम नसतं आपल्या अहंकारापोटी राज्याला विकासापासून वंचित ठेवणं, मागे ढकलणं, हे काही योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।